काय दमले का दमले? नाही, कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान. डाव्या हाताने आशीर्वाद देतोय राक्षस जास्त. तेच दर्शन खूप छान झालं, फक्त मंदिर बंद होतं. हॅलो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. तर आज आपण जिथे चाललोय खूप छान ठिकाण आहेत ती, त्याची माहिती आपल्याला आज सांगेल. आम्ही पुण्यावर निघून आज आपण चाललो आहे भोरला. साकार इको विलेज म्हणून आहे, तर तिकडे जायचं आधी. पण त्याच्या आधी आपण आलो आहोत की रांजे गावामध्ये आलो. तर स्वराज्याचे पहिले पेशवे जे होते त्यांचा वाडा आहे, शामराज नीलकंठ रांजेकर म्हणून. आणि खाली इथं शंकराचं मंदिर आहे. बट या जे काही सांगितलं मग रांजेकर वाड्याच्या शेजारचं जे मंदिर आहे शंकराचं, ते बंद आहे. अनफॉर्च्युनेटली आम्हाला दर्शन काही घेता आलं नाही. आणि ही जी वास्तू आहे ती बरीच पडीक आहे आणि फारच कचरा आहे तिथे. हां, थोडंसं अजून तर क्लीन करून हे. हां, म्हणजे आपलं स्वच्छता दुर्दैव आहे करून जर की एवढं सगळा इतिहास असताना आपण मेंटेन नाही ठेवत. आज आपण निघालो आहोत पुण्याजवळच्या एका अशा ठिकाणी त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. बाईकवरून निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची मजा काही वेगळीच असते आणि आजचा प्रवास तसाच काहीसा खास आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आम्ही पुण्याहून आमच्या बाईक राईडला सुरुवात केली. हवेत गारवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवागार निसर्ग आणि समोर दिसणारे डोंगर. अशा वातावरणात बाईक चालवायची मजा काही वेगळीच असते. आम्ही घरातून निघालो, सिंहगडाच्या दिशेने चाललो होतो. मध्ये कडक वाजला लागलं, पाणी बघून छान वाटलं. आणि सिंहगडाला ज्या रस्त्याने आपण वरती जातो तिकडनं तो घाट चढायचा आणि मध्येच आपण कल्याण दरवाजाकडे जो एक रस्ता जातो तिकडनं आम्ही वळालो. तिथूनच थोडंसं पुढे गेल्यावरती रांजेश्वर देऊळ आहे. ऑफरोडिंग म्हटलं की गाडीच्या अंगात येतं आणि माझ्याही. पण कमाल परफॉर्मन्स आहे गाडीचा ऑफरोडिंगला. आम्ही दोघंही मस्त कम्फर्टेबली बसलो होतो, काही त्रास नाही, एकदम छान सस्पेन्शन होतं, मस्त एकदम ग्लाईड करत होती गाडी. फायनली आम्ही रांजेश्वराच्या देवळाच्या इथे पोहोचलेलो आहोत. काय दमले का दमले? नाही, कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान. डाव्या हाताने आशीर्वाद देतोय राक्षस जास्त. तेच दर्शन खूप छान झालं, फक्त मंदिर बंद होतं. भारी दिसलं. मंदिर बंद असल्यामुळे दर्शन तर काय झालं नाही आमचं. मग आता चला इकडनं निघूयात आणि आपल्या पुढच्या स्टॉपला जाऊयात. तर भूक लागली खरं तर, मध्ये नाश्त्याला थांबू. हां, अत्यंत युनिक आणि भन्नाट अशी मिसळ खाऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो.
नीरा देवघर धरणाच्या परिसरातून जाताना दिसणारे निसर्गरम्य दृश्य शब्दात सांगणं अतिशय कठीण आहे. रस्त्यावर फारशी गर्दीच नाहीये, तर कोणीच नाही, फक्त आम्हीच आहोत. आम्ही आणि निसर्ग बस. शहरापासून इतकं जवळ असूनही हा भाग अजूनही नैसर्गिक सौंदर्य जपून आहे हे पाहून खरंच खूप छान वाटतं. आम्ही मगाशी पोहोचलो, थोडा आराम केला, लिंबू सरबत घेतलं आणि आता सुरू झाली या ट्रिपची खरी मजा. मिनी जंगल सफारी किंवा पक्षी निरीक्षण, काहीही म्हणू शकतो तुम्ही. आम्ही आता चौघं एका गाडीतनं चाललेलो आहोत. मी, अक्षया, अजिंक्य आणि तबरेज दादा. तबरेज दादा हा साकार इको विलेज मध्ये इथेच राहतो आणि त्याला या परिसरातील निसर्ग आणि पक्ष्यांची अप्रतिम माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासोबत जंगलात फिरताना तो आम्हाला वेगळे वेगळे पक्षी दाखवणार आहे. मग घेऊयात आता आपण तीही मजा. तबरेज दादाच्या अनुभवामुळे आम्हाला अनेक पक्षी पाहायला मिळाले, त्यांच्या सवयी जाणून घेता आल्या आणि निसर्गाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. जंगलात चालताना फक्त पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची सळसळ आणि शांतता असा अनुभव शहरात राहणाऱ्यांसाठी खूपच दुर्मिळ असतो. खरंच काही वेळासाठी मोबाईल, सोशल मीडिया आणि बाकी सगळं काही विसरून गेलो, मस्त निसर्गात रमलो. या सफारीतील आणखीन एक खास अनुभव म्हणजे मी येता जाता झाडावरनं थेट जांभळं, करवंद आणि अशी अजून 2-3 फळं मस्तपैकी तोडून खाल्ली. इथे फिरत असताना आम्हाला दूरवरून रायरेश्वर पठाराचंही दर्शन झालं. काही दृश्य फक्त डोळ्यांनी आणि मनाने अनुभवण्यासाठीच असतात. आमच्यासाठी हा तसाच एक क्षण. या संपूर्ण अनुभवामध्ये साकार इको विलेजचा खूप मोठा वाटा आहे. आज आम्ही फक्त आजूबाजूचा परिसर आणि निसर्ग अनुभवला आहे. या रिसॉर्टची संपूर्ण माहिती, राहण्याची व्यवस्था आणि ऍक्टिव्हिटीज त्यावर आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करून घेऊ. आणि अशा प्रकारे आमची आजची भन्नाट ट्रिप संपली. प्रत्येक ट्रिप नंतर आम्हाला एकच गोष्ट वाटते, अजून थोडा वेळ मिळायला हवा होता. जेव्हा आपण चांगल्या लोकांसोबत आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो तेव्हा तो वेळ कसा जातो हे कळतच नाही. त्यांची पापणी लावते न लावते तोच दिवस संपून जातो, पण अशा आठवणी कायम सोबत राहतात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऑफबीट ठिकाणांच्या सफरीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत भटकत राहा, निसर्ग अनुभवत राहा आणि आनंदी राहा. जय महाराष्ट्र.